हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत कुरकुरीत तरीही कमी तेलकट असा मेदूवडा किंवा उडीद वडा. मेदूवडा किंवा उडीद वडा करताना आपल्याला त्याचा रेस्टॉरंट सारखा आकार जो आहे तो पाडणं काही वेळेला मुश्किल वाटतं. तर तर या ठिकाणी आपण हा मेदूवडा किंवा उडीद वडा बनवताना रेस्टॉरंट सारखा आकार तर देणारच आहोत. त्याशिवाय तो कमी तेल ओढेल, कमी तेलकट असेल याची देखील काळजी घेणार आहोत. तर ही मेदूवडा किंवा उडीद वडा बनवण्याची रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी सुरुवातीला 1 बाउल होईल इतकी उडीद डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ घेतल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती 3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातला जो काही पांढरापणा असेल तो पूर्ण निघून जाईल. डाळ स्वच्छ धुवून ती आपल्याला एक 6 ते 7 तास होईल इतकी भिजत घालायची आहे. डाळ चांगली भिजली गेली की ती व्यवस्थित वाटण्यास आपल्याला मदत होईल. या ठिकाणी मी 6 तास डाळ जी आहे ती पूर्ण भिजत घातली होती आणि ती आता मी मिक्सरला चांगली वाटून घेणार आहे. डाळ मिक्सरला वाटण्यापूर्वी सुरुवातीला मी या ठिकाणी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या वड्याला थोडीशी तिखट अशी टेस्ट यावी. यासाठी मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्या ज्या आहेत ते मोडून घेते आणि त्या आपल्याला या डाळीबरोबर थोड्याशा वाटून घ्यायच्या आहेत. यानंतर मी 1 इंच होईल इतकं आलं घेतलेलं आहे. आलं देखील मी या मिरच्यांबरोबर घालणार आहे, जेणेकरून आपल्या वड्यांना टेस्ट जी आहे ती चांगली येईल. हे मिरची आणि आलं जे आपण वाटणार आहोत ते डाळीबरोबर बारीक करणार आहोत. तर सुरुवातीला मी डाळीतलं सगळं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे. डाळीतलं पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि नंतर डाळ जी आहे ती पूर्ण प्लेट लावून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. प्लेट लावून पाणी काढायचं अथवा चाळणीमध्ये टाकून पाणी जे आहे ते सेपरेट करून घ्यायचं. त्यातलं थोडंसं पाणी जे आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे. जर आपल्याला डाळ वाटताना पाणी लागलं तर तेच पाणी आपण यूज करणार आहोत. तर या ठिकाणी मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ जी आहे ती घालणार आहे. डाळ घालताना आपल्याला थोडी थोडी करून डाळ घालायची आहे. खूप डाळ घालायची नाही, नाहीतर ती वाटली जाणार नाही. या ठिकाणी आपण यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून घेतलं होतं. आपल्याला पाण्याचा अंश त्याच्यामध्ये बिलकुल ठेवायचा नाहीये. डाळ जी आहे ती आपल्याला चांगली वाटून घ्यायची. यामध्ये पाणी नसल्यामुळं डाळ जी आहे ती बघा वाटली जात नाहीये. तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. ज्या पाण्यामध्ये आपण डाळ भिजत घातली होती ते पाणी आपण ऑलरेडी सेपरेट करून घेतलं होतं. त्यातलंच 2 टेबलस्पून होईल इतकं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर डाळ जी आहे ती बारीक अशी वाटून घेतलेली आहे. डाळ खूप बारीक झाली नाही तरीही चालेल, थोडीशी मोठी-मोठी राहिली तरीही काही प्रॉब्लेम नाही होणार. ही डाळ जी आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर आपण डाळीचा पुढचा स्लॉट जो आहे तो देखील आपण वाटून घेणार आहे. डाळ आपल्याला थोडी थोडी करून वाटायची आहे. खूप डाळ जर एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली तर ती नीट वाटली जाणार नाही. डाळ वाटताना आपल्याला जितकं कमीत कमी पाणी वापरता येईल तितकं कमीत कमी पाणी वापरायचं आहे. डाळ वाटताना जर आपण जास्त पाणी वापरलं तर आपल्याला नंतर वड्यांचा आकार देताना प्रॉब्लेम होणार आहे. आपण वड्यांना नीट आकार देऊ नाही शकणार. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण जास्त जरी झालं तरी वडे जे आहेत ते काय होतं, जास्त तेल जे आहे ते ओढून घेतात. यासाठी आपल्याला जितकं कमीत कमी पाणी पॉसिबल असेल तेवढं कमीत कमी पाणी जे आहे ते वापरायचं आहे. सगळी डाळ जी आहे ती आपली नीट वाटून झालेली आहे. त्यानंतर आपण सुरुवातीला मिरची आणि आलं याच्यामध्ये घातलं होतं, तर ते देखील आपण सगळ्या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ही डाळ जी आहे ती हातानं व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. हातानं व्यवस्थित फेटली जाईल आणि त्याचबरोबर त्यामध्ये थोडीशी हवा भरली जाईल, जेणेकरून आपले वडे जे आहेत ते हलके होण्यासाठी मदत होईल. ही जी वाटलेली डाळ आहे ती फेटताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे खूपच घट्ट आहे, तर फेटताना आपल्याला थोडासा त्रास होणार आहे. पण नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा ॲड करणार आहे, त्यावेळी ते थोडंसं पातळ होण्याची शक्यता असते. या ठिकाणी माझं भांडं जे आहे ते अगदी मापाबरोबर झालेलं आहे. तुम्ही भांडं घेताना थोडंसं मोठं घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फेटता येईल. 7 ते 8 मिनिटासाठी ही डाळ जी आहे ती मी चांगली फेटून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये
पाव टीस्पून होईल इतका सोडा ॲड करायचा आहे. सोड्याचं प्रमाण आपल्याला बरोबर ठेवायचं आहे. सोड्याचं प्रमाण जर जास्त झालं तर वडे जे आहेत ते जास्त तेल जे आहे ओढून घेतात. यासाठी आपल्याला कमीत कमी सोडा वापरायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून होईल इतकं मीठ घातलेलं आहे. जसं तुम्हाला चवीप्रमाणे लागेल त्या प्रमाणात मीठ जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे ॲड करायचे आहेत. जिरे जे आहेत ते मी वाटताना ॲड केलेले नाही आहेत. आपल्याला अखंड जिरे मध्येच आले की ते आपल्याला चवीला चांगले लागणार आहेत. तर जिरे जे आहेत ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हे पीठ जे आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणखी थोडंसं फेटून घेऊयात. मीठ आणि सोडा ॲड केल्यानंतर पीठ तुम्हाला जे आहे ते थोडंसं पातळ झाल्यासारखं जाणवेल, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडंसं ते पातळ ऑलरेडी होणारच होतं, म्हणून आपण पाणी वापरताना खूप कमी पाणी वापरलं होतं. पीठ फेटत असतानाच मी एका बाजूला तेल जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. अगदी धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं आहे. कारण हे वडे जे तळायचे आहेत ते आपल्याला अगदी गरम गरम तेलात तळायचे आहेत. यासाठी आपल्याला तेल जे आहे ते अगदी गरम झालेलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल की पीठ जे आहे ते आपलं पूर्वीपेक्षा थोडंसं पातळ झालेलं आहे. तर मी 10 मिनिटासाठी चांगलं असं पीठ फेटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छान हवा भरली गेलेली आहे आणि आता आपल्याला हे पीठ वड्यांसाठी रेडी झालेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे. तर यासाठी मी काय केलेलं आहे बघा, एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे फेटून झालेलं पीठ जे आहे त्याचा एक छोटासा गोळा ॲड केलेला आहे. तर हा गोळा जो आहे तो आपला काय होतोय, पाण्यावर तरंगतोय. याचा अर्थ असा आहे की आपलं पीठ जे आहे ते वडं बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. जर तुमचा तयार झालेला पिठाचा गोळा पाण्यावर तरंगत नसेल, तर तुम्हाला पीठ जे आहे ते आणखी फेटून घ्यावं लागणार आहे. तर या ठिकाणी माझा गोळा जो आहे तो छान पाण्यावर तरंगतोय. आता आपण वडे बनवायला सुरुवात करणार आहोत. वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी गाळणीचा वापर करणार आहे. छोटंसं आपलं चहाचं गाळणं जे आहे ते मी घेतलेलं आहे. त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावून झाल्यानंतर आपल्याला यावर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. छोटासा गोळा घेतलेला आहे. त्याला मी थोडासा गोल असा आकार दिलेला आहे. त्यानंतर मध्ये आपल्याला एक त्याला छोटंसं होल करून घ्यायचं आहे आणि छान वड्याचा आकार जो आहे तो मेंटेन करून घ्यायचा आहे. गाळणीला पाणी ठेवताना आपल्याला खूप पाणी ठेवायचं नाही आहे, जेणेकरून वडा जो आहे तो आपला काय होता कामा नये, वड्याचं पीठ पातळ होता कामा नये. आता यानंतर मी वडा जो आहे तो काय केलेला आहे बघा, तेलामध्ये सोडलेला आहे. यावेळी मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवलेली आहे. परत आता दुसरा वडा जो आहे तो तयार करायला घेते. तर त्यावेळी परत मी गाळणं जे आहे ते पाण्यात थोडंसं डीप करून घेतलं होतं. पुन्हा एक गोळा घेतला, त्याला होल पाडलं आणि परत दुसरा वडा जो आहे तो तयार करून घेतलेला आहे. वड्यांचा आकार करताना तुम्हाला जसा वड्यांचा आकार हवा असेल तसा तुम्ही करा. मला या ठिकाणी खूप मोठे असे वडे नको होते, त्यामुळे मी काय केलेलं आहे, छोटे छोटेच वडे जे आहेत ते घेतलेले आहेत. खूप मोठा वडा असेल तो आपल्याला फ्राय करण्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करायचे बघा, सगळे वडे जे आहेत ते तयार करून घेऊया. एकाच वेळी आपले काय होतील, माझे एक 5 ते 6 वडे जे आहेत ते तेलामध्ये ॲट अ टाईम बसले जातात. तर वडे तळताना जरी आपला पहिला वडा जो आहे तो फ्राय झालेला असेल, तरी आपण काय करू शकतो, सगळे वडे टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जसे जसे वडे तळले जातील तसे एक एक जे आहे ते सेपरेट करून घेतले तरीही चालतील. वडे तेलामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला ते थोडंसं तेल जे आहे ते त्याच्यावर उडवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला वडे एकमेकाला चिकटले जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. चिकटले गेले तर तेलामध्ये ते फ्राय होण्यापूर्वीच आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आणि जेणेकरून वडे जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. वडे तळण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. हे वडे जे आहेत ते तळण्यासाठी थोडा टाईम घेतात. मीडियम फ्लेमवर एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे वडे तळण्यासाठी वेळ लागणार आहे. आता माझं वडे जे आहेत ते तळून झालेले आहेत, तर ते मी काय करणार आहे, तेलामधून सेपरेट करून घेणार आहे. छान आपला वड्यांचा आकार आलेला आहे, कुठेही चिकटलेले नाही आहेत, तर वड्यांची पहिली बॅच जी आहे ती तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण काय करूया, उरलेल्या पिठापासून सगळे वडे जे आहेत ते तयार करून घेऊयात. घरात जर तुमच्याकडे मदतीला कोणी असेल तर काय करायचं बघा, एकट्यानं वडे जे आहेत ते पाडत राहायचं आणि एकट्यानं वडे जे आहेत ते तळून घ्यायचे. असं केलं तर आपलं काम जे आहे ते पटकन फास्ट होणार आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपण काय केली, हाय केली तरीही चालेल. सुरुवातीला 1-2 वडे बनवताना आपल्याला असं वाटेल की हे थोडंसं किचकट काम आहे. तर थोडीशी प्रॅक्टिस झाली की आपल्याला काय होणार आहे, ते इझिली जमून जाणार आहे.
तर अशा प्रकारे काय करूया बघा, आपण सगळे वडे जे आहेत ते तयार करून घेऊयात. आता माझा पहिला वडा जो आहे तो तळून तयार झालेला आहे, तो मी सेपरेट करून घेणार आहे. आता राहिलेले वडे तळण्यासाठी मला थोडासा वेळ लागतोय, तर ते आपण छानसे असे तळून घेऊयात. राहिलेले वडे पण बघा माझे तळून तयार झालेले आहेत. त्याला छान कलर आलेला आहे आणि आकार सुद्धा त्याचा व्यवस्थित मेंटेन झालेला आहे. अशाच प्रकारे उरलेले सगळे वडे जे आहेत ते बघा मी बनवून तयार झालेले आहेत माझे. आता हे वडे जे आहेत ते आपण सर्व करताना काय करणार आहोत, एक तर नारळाची चटणी आणि त्याचबरोबर सांबार याच्याबरोबर आपण वडे जे आहेत ते सर्व करणार आहोत. सगळ्या वड्यांना बघा छानसा आकार आलेला आहे, त्याला मध्ये अगदी रेस्टॉरंट स्टाईल होल सुद्धा झालेला आहे आणि कलर सुद्धा मी करताना खूप मीडियम फ्लेम ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, कलर सुद्धा आपला खूप डार्क झालेला नाहीये, तरी देखील आपले वडे जे आहेत ते छानसे असे तळले गेलेले आहेत. हा मेदू वडा किंवा उडीद वडा बघूनच माझ्या तोंडाला तरी खूप पाणी सुटलेलं आहे. आता हे जे आहेत ते आपल्याला नारळाची चटणी आणि सांबार याच्याबरोबर सर्व करायचे आहेत. नारळाची चटणी कशी बनवायची याची रेसिपीची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही चेक करू शकता नारळाची चटणी जी आहे ती कशी बनवायची. तर अशा प्रकारे आपला फायनली मेदू वडा जो आहे तो तयार झालेला आहे. तर ही होती आपली आजची मेदू वडा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची घंटा सुद्धा वाजवायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.